हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज ऑफ निगेटिव्ह अँगल्स दॅट इज मायनस थिटा आपण हा पार्ट पाहिलेला होता. ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज ऑफ निगेटिव्ह अँगल्स. त्यानंतर आपण इव्हन त्यामध्ये ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज ऑफ 30 डिग्री, 45 डिग्री आणि 60 डिग्री हेही आपण पाहिलेले होते. 0 डिग्री आणि 90 डिग्रीचे त्याच्या आधी पाहिले होते क्वाड्रंटल अँगलमध्ये. म्हणजे जे आपण 10th स्टँडर्ड पर्यंत आपण डायरेक्ट वापरायचो की नाही, की 0 डिग्रीचे आपल्याला टेबल होतं बघा आपल्या पुस्तकात, एक छोटं टेबल असायचं 0 30 डिग्री, 60 डिग्री, 90 45 डिग्री, 90 डिग्री आणि मग साइन कॉस, टॅन कॉस, सेक कोसेकच्या सगळ्या व्हॅल्यूज तुमच्याकडे असायच्या. त्या व्हॅल्यूज कशा तयार झाल्या हे आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे. आता आपण ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीजचे प्रूफ पाहणार आहोत आणि हा क्वेश्चन 99% एक्झाममध्ये दरवर्षी विचारला जातो. फार रेअर असेल की जिथं विचारलं जात नाही, म्हणून मी 99% म्हणतो की प्रूव्ह द फॉलोइंग ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज. आणि तुम्हाला 3 आयडेंटिटीज देतात किंवा 3 पैकी एखादी दिली तरी त्याचा प्रूफ आपल्याला ह्याच्यातनं लिहिता येतो. म्हणजे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल्स 1 किंवा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल्स सेक स्क्वेअर थिटा आणि 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इक्वल्स कोसेक स्क्वेअर थिटा यांचे प्रूफ तुम्हाला हे इथून पुढे द्यायचे. ठीक आहे. नेहमीप्रमाणे याच्यात तुम्हाला काय यायला पाहिजे की साइन थिटा म्हणजे एक्स, सॉरी कॉस थिटा म्हणजे एक्स आणि साइन थिटा म्हणजे वाय. एक्स आणि वाय हे त्या पॉइंट टीचे काय असतात, कोऑर्डिनेट्स असतात. ठीक आहे. आता आपण ह्याचे प्रूफ द्यायला सुरू करणार आहोत. हा पार्ट देखील वहीत असा आहे तसा लिहून ठेवायचा. हेडिंग घ्यायचं ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज, त्याच्यानंतर ही फिगर ड्रॉ करून घ्यायची आपली नेहमीची स्टँडर्ड युनिट सर्कलची आणि मग ह्याचा प्रूफ मी सांगेल तसा आता इथून कंटिन्यू करायचं. ठीक आहे. कन्सिडर अ स्टँडर्ड युनिट सर्कल. स्टँडर्ड सर्कल म्हणजे सेंटर ॲट ओरिजिन आणि युनिट सर्कल म्हणजे रेडियस 1 युनिट असते त्याची. कन्सिडर अ स्टँडर्ड युनिट सर्कल. लेट angle XOA be in standard position such that measure angle XOA equals theta. Angle XOA be in standard position such that measure angle XOA equals theta. The terminal arm intersects the circle at P bracket मध्ये XY. The terminal arm intersects the circle at point P XY. Draw PM perpendicular X axis. आता हा पार्ट तुम्ही इतक्या वेळा लिहिलाय की तो तुम्हाला पाठ समजून जायला पाहिजे. ड्रॉ PM परपेंडिक्युलर एक्स ऍक्सिस. तुम्हाला माहिती आहे हॉरिझॉन्टल डिस्टन्स म्हणजे काय असतं, एक्स कोऑर्डिनेट, आणि व्हर्टिकल डिस्टन्स म्हणजे काय असतं, वाय कोऑर्डिनेट. देयरफॉर लेंथ OM इक्वल्स एक्स अँड लेंथ PM इक्वल्स वाय. आणि हे पण लिहून ठेवा, लेंथ OP इक्वल्स रेडियस इक्वल्स 1 युनिट. OP ही रेडियस आहे 1 युनिट. ठीक आहे. आता बाय definition of trigonometric ratios, by definition of TR सांगा. sin theta म्हणजे काय सांगा, sin theta म्हणजे y and cos theta म्हणजे काय सांगा, x. ऍक्च्युअली y upon r आणि r 1 असल्यामुळे नुसतं y. मी आता बऱ्याचदा सांगितलं तुम्हाला. ठीक आहे. आता ट्रायंगल OMP मध्ये इन ट्रायंगल OMP बाय पायथागोरस थिअरम सांगा. पायथागोरस थिअरम काय दिसतो सांगा त्यामध्ये तुम्हाला. तर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. हायपोटेनस स्क्वेअर इक्वल साइड 1 स्क्वेअर प्लस साइड 2 स्क्वेअर. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल्स आर स्क्वेअर. ओके. सांगा एक्स म्हणजे कोण सांगा, एक्स इथं बघायचं. एक्स म्हणजे कॉस थिटा, पण आता स्क्वेअर म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा प्लस वाय, वाय म्हणजे कोण, साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू आर स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर. हो तर थोडं मागे पुढे करा. देयरफॉर sin square theta
प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. ही झाली तुमची पहिली आयडेंटिटी. आता ही आपल्याला टोटल 3 आयडेंटिटीज प्रूव्ह करायच्या, तर ती पहिली झाली. आता हे टॅन आणि कॉट मधल्या ज्या राहिलेल्या 2 आयडेंटिटीज किंवा कॉट कोसेक म्हणा आणि टॅन सेक म्हणा यातल्या ज्या आयडेंटिटीज आहेत त्या पुढे कशा कंटिन्यू करायच्या बघा. त्यासाठी पुढची स्टेप अशी द्यायची, डिवाइडिंग बोथ साइड्स ऑफ इक्वेशन 1 बाय साइन स्क्वेअर थिटा. बघा, इक्वेशन 1 ला दोन्ही साइडला साइन स्क्वेअर थिटाने डिवाइड करायचं आणि प्रत्येक ठिकाणी सेपरेट डिव्हिजन करायचं. म्हणजे असं साइन स्क्वेअर थिटा अपॉन साइन स्क्वेअर थिटा प्लस इथं लक्षात आहे कॉस स्क्वेअर थिटा अपॉन साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन स्क्वेअर थिटा. इक्वेशन 1 ला दोन्ही साइडला कशाने डिवाइड केलं आपण? साइन स्क्वेअर डिवाइड केलं. साइन स्क्वेअर कॅन्सल, 1 राहिले 1. कॉस अपॉन साइन म्हणजेच कॉट, मग कॉस स्क्वेअर अपॉन साइन स्क्वेअर म्हणजे कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन म्हणजे कोसेक, 1 अपॉन साइन स्क्वेअर म्हणजे कोसेक स्क्वेअर थिटा, कोसेक स्क्वेअर थिटा. सो 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इक्वल्स कोसेक स्क्वेअर थिटा. 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इक्वल्स कोसेक स्क्वेअर. ही झाली तुमची दुसरी आयडेंटिटी आहे. आणि आता तिसरी आयडेंटिटी ह्याच्या खाली कंटिन्यू करतो मी, फक्त मला जागा नाही म्हणून फिगर वर्क करा. जसं इथे डिवाइडिंग बोथ साइड्स बाय साइन स्क्वेअर थिटा केलं तसं डिवाइडिंग बोथ साइड्स बाय कॉस स्क्वेअर थिटा करूया आपण आता. डिवाइडिंग बोथ साइड्स बाय कॉस स्क्वेअर थिटा. ठीक आहे, बघा साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर इथे लिहितो, साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा. RHS मध्ये 1 आहे. प्रत्येक टर्मला याला कॉस स्क्वेअरने डिवाइड करून घेतलं. आता साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन, मग साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर म्हणजे टॅन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर म्हणजे 1 आणि 1 अपॉन कॉस स्क्वेअर म्हणजे सेक स्क्वेअर थिटा. 1 अपॉन कॉस स्क्वेअर म्हणजे सेक स्क्वेअर थिटा. शेवटी आयडेंटिटी काय प्रूव्ह झाली जरा मागे पुढे लिहिलं तर 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल्स सेक स्क्वेअर थिटा. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल्स सेक स्क्वेअर थिटा. ही झाली तुमची पुढची आयडेंटिटी. या प्रकारे तिन्ही आयडेंटिटीचा प्रूफ जो आहे तो लिहून ठेवायचा. ओके, आता आपण फार महत्वाचा पार्ट आपण ट्रिग्नोमेट्रीतला पाहणार आहोत. तो तुम्हाला नेहमी जोपर्यंत ट्रिग्नोमेट्री तुम्ही शिकत राहाल तोपर्यंत लागणारा भाग आहे. सोपा पण लक्षात कसा ठेवायचा. मी इथं कोऑर्डिनेट सिस्टीम ड्रॉ केलेली आहे, एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस. ओके, फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट. प्रत्येक क्वाड्रंट नुसार साइन्स. आता मला सांगा, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ज्यावेळी आपण एखादा पॉइंट प्लॉट करतो तेव्हा त्याचे दोन्ही कोऑर्डिनेट्स कसे असतात? एक्स आणि वाय कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह असतात, म्हणजे एक्स आणि वाय दोघेही पॉझिटिव्ह असतात. सेकंड क्वाड्रंट मध्ये मायनस प्लस, हे तुम्ही 8वी पासून शिकत आलात. थर्ड क्वाड्रंट मायनस मायनस, फोर्थ क्वाड्रंट प्लस मायनस, हे ते साइन्स असे असतात. शिवाय आपल्या ज्या नेहमीच्या डेफिनेशन्स ज्या पूर्वी आपण साइन थिटा अपोजिट अपॉन हायपोटेन्यूज वगैरे जे म्हणायचो ते आता इथून पुढे कशा झाल्यात सांगा. आता साइन थिटा वाय कॉस थिटा एक्स, दोनच पार्ट करायचे आपल्याला. साइन थिटा वाय कॉस थिटा एक्स. साइन अपॉन कॉसचं डिव्हिजन टॅन येतं म्हणून ते वाय अपॉन एक्स होतात. या सगळ्यांचे हे रेसिप्रोकल्स आहेत. इकडे टॅनचा रेसिप्रोकल कॉट आहे, त्यानुसार साइन्स कसे ठरवायचे आपण हे पाहायचं आपल्याला. आणखी एक गोष्ट त्याच्यात माहित असावी लागते की एखादी टर्म मुळात निगेटिव्ह असेल तर त्याचा रेसिप्रोकल देखील निगेटिव्ह असतो. एखादी टर्म पॉझिटिव्ह असेल तर त्याचा रेसिप्रोकल देखील पॉझिटिव्ह असतो. हे बघा, नंबर 2 हा पॉझिटिव्ह आहे तर त्याचा रेसिप्रोकल 1/2 हा देखील पॉझिटिव्हच असला पाहिजे, कारण त्यांचा प्रॉडक्ट जो आहे तो कंपल्सरी 1 असला पाहिजे. मग नंबर 2 चा रेसिप्रोकल काय? तर नुसता 1/2 लिहून चालणार नाही,
कारण आपल्याला प्रॉडक्ट 1 यावा लागतो 1. मग नंबर -2 असेल तर रेसिप्रोकल देखील -1/2. मग यातले 2 कॅन्सल होतील, पण मायनस इंटू मायनस +1 तुम्हाला बघायला मिळेल. थोडक्यात काय तर एखादा नंबर पॉझिटिव्ह असेल तर त्याचा रेसिप्रोकल पॉझिटिव्ह, एखादा नंबर निगेटिव्ह असेल तर त्याचा रेसिप्रोकल देखील निगेटिव्ह. ठीक आहे. आता बघा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये मी इथं काय लिहितोय बघा. आता ऑल साइन टॅन कॉस, ऑल साइन टॅन कॉस या सिक्वेन्स मध्ये मी लिहिले. काय प्रकार आहे हा ऑल म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये जर एखाद्या अँगलचा टर्मिनल आर्म येत असेल, आता आपण मागे असं पाहिले की एखाद्या अँगलला किती वेळाही रोटेट करून तुम्ही फर्स्ट क्वाड्रंट मध्ये, सेकंड क्वाड्रंट मध्ये, थर्ड क्वाड्रंट असे येतात. मग एखाद्या अँगलला तुम्ही रोटेट करत करत जर त्याचा टर्मिनल आर्म फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आला तर त्या अँगलचे म्हणजे तो जो थिटा असेल तो अँगल, त्याचे ऑल ट्रिग्नोमेट्रिक रेशोज हे पॉझिटिव्ह असतात. ऑल आर पॉझिटिव्ह. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये जर टर्मिनल आम्हाला, आता उदाहरणार्थ तुम्हाला मी एक अँगल सांगतो बघा. जरा अँगल 750 डिग्रीचा विचार करा. अँगल 750 डिग्रीचा विचार करा. बघा ही तुमची कोऑर्डिनेट सिस्टीम. एक रोटेशन कंप्लीट झालं 360, दुसरं रोटेशन कंप्लीट झालं 720 आणि मग तिथं आला. आता हा झाला तुमचा अँगल 750 डिग्रीचा. ह्याचा टर्मिनल आर्म फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आला. तर अशा अँगलचे सगळे TR म्हणजे साइन 750, कॉस 750, टॅन 750, कॉट 750, सेक 750, कोसेक 750 हे सगळे TR या क्वाड्रंट मध्ये आल्यानंतर पॉझिटिव्ह असतात. हा त्याचा अर्थ आहे ऑल TR पॉझिटिव्ह. कारण मला सांगा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये y कसा आहे सांगा. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये y कसा पॉझिटिव्ह म्हणजे थोडक्यात साइन कसा झाला पॉझिटिव्ह. त्याच क्वाड्रंट मध्ये कॉस कसा आहे सांगा. कॉस पॉझिटिव्ह म्हणजे x कसा आहे. x कॉस पेक्षा x कसा आहे पॉझिटिव्ह. x म्हणजे कॉस थिटा म्हणजे साइन पॉझिटिव्ह कॉस पॉझिटिव्ह. मग मला सांगा साइन आणि कॉस जर पॉझिटिव्ह असतील तर दोन पॉझिटिव्ह नंबरचं डिव्हिजन टॅन देखील पॉझिटिव्ह असणार. आणि मी आत्ताच काय सांगितलं तुम्हाला मगाशी इथं की एखादा नंबर पॉझिटिव्ह असेल तर त्यांचे रेसिप्रोकल्स देखील पॉझिटिव्ह असतात. मग मला सांगा हे तिघही इथं पॉझिटिव्ह आहे, मग या तिघांचे रेसिप्रोकल पण कसे असले पाहिजेत सांगा. अर्थात पॉझिटिव्ह असले पाहिजे. म्हणजेच एखाद्या अँगलचा टर्मिनल आर्म जर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आला तर त्याचे ऑल ट्रिग्नोमेट्रिक रेशोज पॉझिटिव्ह असतात. ऑल ट्रिग्नोमेट्रिक रेशोज पॉझिटिव्ह असतात. हे यातनं आपल्याला लक्षात ठेवायचं. आता सेकंड क्वाड्रंट मध्ये मी नुसतं साइन लिहिले. साइन तर का बघा सेकंड क्वाड्रंट मध्ये x कसा निगेटिव्ह आणि y कसा पॉझिटिव्ह. x निगेटिव्ह असतो, y पॉझिटिव्ह असतो. म्हणजे बघा आता y पॉझिटिव्ह म्हणजे कोण पॉझिटिव्ह झालं सांगा. साइन पॉझिटिव्ह झालं. बरोबर आहे. साइन मग सरळ आहे. साइन पॉझिटिव्ह असेल तर त्याचा रेसिप्रोकल देखील पॉझिटिव्ह असतोच. हे काही वेगळं सांगायची आता गरज नाही. हे कायम लक्षात ठेवायचं. एखादा नंबर पॉझिटिव्ह असेल तर त्याचा रेसिप्रोकल देखील पॉझिटिव्ह असतो. म्हणजे जर साइन थिटा पॉझिटिव्ह असेल तर कोसेक थिटा 100% पॉझिटिव्ह असतो. आपण आता पहिल्यांदा इथं y चा विचार करूया. y कसा आहे सांगा पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे साइन पॉझिटिव्ह. x कसा आहे निगेटिव्ह म्हणजे कॉस कसा असेल निगेटिव्ह. मग कॉस निगेटिव्ह म्हणजे त्याचा रेसिप्रोकल पण काय झाला सांगा अर्थात निगेटिव्ह. आता एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह आहे. बरोबर आहे. मग टॅन हे डिव्हिजन आहे साइन आणि कॉसचं. मग एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह असेल तर डिव्हिजनचा आन्सर निगेटिव्ह येणार म्हणजे टॅन निगेटिव्ह आला. मग टॅन निगेटिव्ह आला की त्याचा रेसिप्रोकल पण कसा असणार निगेटिव्ह असणार. म्हणजे एखाद्या अँगलचा टर्मिनल आर्म जर सेकंड क्वाड्रंट मध्ये आला, जर टर्मिनल आर्म एखाद्या क्वाड्रंट अँगलचा सेकंड क्वाड्रंट मध्ये आला तर त्याचा साइन रेशो तेवढा पॉझिटिव्ह असतो. अरे साइन पॉझिटिव्ह म्हणजे हा पॉझिटिव्ह असतोच त्याचा विचार करू नका. आता त्याचा रेसिप्रोकल साइन रेशो पॉझिटिव्ह असतो म्हणजे कोसेक देखील पॉझिटिव्ह असतो. मग उरलेले 4 काय असतात त्यावेळेस निगेटिव्ह असतात. उरलेले 4 कसे असतात निगेटिव्ह असतात. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ऑल TR पॉझिटिव्ह असतात. सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन आणि कोसेक पण लक्षात ठेवताना साइनच म्हणायचं. साइन पॉझिटिव्ह मग उरलेले सगळे निगेटिव्ह. अर्थात कोसेक पॉझिटिव्ह पण उरलेले सगळे म्हणजे 4 वर टाका.
इथनं पुढे उरलेले म्हणजे 4 असतात, लक्षात ठेवायचं. ते सगळे तिथे निगेटिव्ह असतात. आता हे महत्वाचं आहे. थर्ड क्वाड्रंट बघा, थर्ड क्वाड्रंट एक्स आणि वाय दोघेही निगेटिव्ह असतात इथे. मग आता मला सांगा वाय निगेटिव्ह, ठीक आहे, वाय निगेटिव्ह आहे तर साईन बघा मायनस मायनस. वाय निगेटिव्ह म्हणजे साईन निगेटिव्ह, अर्थात कोसेक पण निगेटिव्ह. एक्स निगेटिव्ह म्हणजे कॉस निगेटिव्ह, अर्थात सेकही निगेटिव्ह. मग वाय आणि एक्स दोघेही निगेटिव्ह म्हणजे साइन आणि कॉस दोघेही निगेटिव्ह, तर साइन आणि कॉसचं डिव्हिजन टॅन, म्हणजे मायनस आणि मायनसचं डिव्हिजन प्लस येणार, प्लस म्हणजे थोडक्यात टॅन कसा असणार, पॉझिटिव्ह असणार. म्हणून मी इथे लिहिले टॅन. थर्ड क्वाड्रंट मध्ये टॅन पॉझिटिव्ह, अर्थात त्याचा रेसिप्रोकल देखील पॉझिटिव्ह, पण थर्ड क्वाड्रंट मध्ये टॅन पॉझिटिव्ह. मग टॅन पॉझिटिव्ह म्हणजे हेही पॉझिटिव्ह, उरलेले 4 निगेटिव्ह असतात, उरलेले 4 निगेटिव्ह असतात. हे झाले थर्ड क्वाड्रंट मध्ये. आता फोर्थ क्वाड्रंट मध्ये एक्स पॉझिटिव्ह वाय निगेटिव्ह असतं, एक्स पॉझिटिव्ह वाय निगेटिव्ह असतो. मग आता एक्स पॉझिटिव्ह वाय निगेटिव्ह म्हणल्यावर आता एक्स म्हणजे कोण, तर कॉस पॉझिटिव्ह, अर्थात सेक पण पॉझिटिव्ह. वाय निगेटिव्ह म्हणजे कोण, साइन निगेटिव्ह म्हणजे कोसेक पण निगेटिव्ह. मग आता मला सांगा एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह आहे, तर साइन आणि कॉस यांचे डिव्हिजन टॅन, मग मायनस प्लसचं डिव्हिजन मायनस येणार म्हणजे टॅन निगेटिव्ह येणार, आणि मग टॅन निगेटिव्ह म्हणलं रेसिप्रोकल पण काय असणार, निगेटिव्ह असणार. म्हणजे इथं फक्त कॉस तेवढा काय असणार या क्वाड्रंट मध्ये, इथं कॉस पॉझिटिव्ह असणार, अर्थात सेकही पॉझिटिव्ह असणार, म्हणजे उरलेले 4 निगेटिव्ह असणार. तेही कळलं पाहिजे, उरलेले 4 निगेटिव्ह कोण पॉझिटिव्ह आहे फक्त लक्षात ठेवायचं. म्हणून हे असंच पाठ करायचं, ऑल साइन टॅन कॉस, असं सारखं म्हणायचं, ऑल साइन टॅन कॉस. हा याच सिक्वेन्स मध्ये फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ क्वाड्रंट या सिक्वेन्स मध्ये पाठ करायचं, म्हणजे इकडनं वगैरे असं काही पाठ करायचं नाही. ऑल साइन टॅन कॉस म्हणजे काय, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ऑल ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आर पॉझिटिव्ह, सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन इज पॉझिटिव्ह, अर्थात कोसेक पॉझिटिव्ह, आणि रिमेनिंग ऑल आर निगेटिव्ह. थर्ड क्वाड्रंट मध्ये टॅन इज पॉझिटिव्ह, अर्थात कॉट देखील पॉझिटिव्ह, अँड रिमेनिंग 4 आर निगेटिव्ह. आणि लास्ट क्वाड्रंट मध्ये, चौथ्या क्वाड्रंट मध्ये कॉस पॉझिटिव्ह, अर्थात सेक पॉझिटिव्ह, अँड रिमेनिंग 4 आर निगेटिव्ह. कसं लक्षात ठेवायचं, ऑल साइन टॅन कॉस, ऑल साइन टॅन कॉस. फार महत्वाचा पार्ट आहे हा, ऑल साइन टॅन कॉस. ओके ओके. नाउ नेक्स्ट पार्ट. वहीत असं हेडिंग लिहून ठेवायचं, ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ 120 डिग्री, 225 डिग्री अँड 330 डिग्री, असं हेडिंग लिहून ठेवायचं. मी काय केलं बघा, हा सेकंड, आता फर्स्ट क्वाड्रंटचा विषय आपला सगळं झालेला आहे, म्हणजे 30 डिग्रीचे टीआर आपण पाहिलेत, 45 डिग्रीचे पाहिलेत, 60 डिग्रीचेही आपण पाहिलेत. आता आपण पाहणार आहोत एक सेकंड क्वाड्रंटचा अँगल, एक थर्ड क्वाड्रंटचा अँगल आणि एक फोर्थ क्वाड्रंटचा अँगल, आणि त्यांचे टीआर कसे असतात. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हे चेक करायचं आहे, ऑल साइन टॅन कॉस. आता हे तर तुम्हाला माहिती आहे की इथं फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ऑल पॉझिटिव्ह असतात, म्हणून तर तुम्हाला 10वी मध्ये वगैरे 9वी मध्ये साइन 30, कॉस 30, टॅन 30 किंवा 60, 45 हे जे सगळे अँगल्स होते हे फर्स्ट क्वाड्रंटचे असल्यामुळं सगळे टीआर पॉझिटिव्ह होते. आता मात्र इथनं पुढे काही काही ट्रिग्नोमेट्रिक रेशोज तुम्हाला पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, जसा क्वाड्रंट चेंज होईल त्यानुसार आपल्याला बघायचे. तर वहीत हेडिंग काय लिहायचं, टीआर ऑफ 120 डिग्री, 225 डिग्री आणि 330. हा जो 120चा अँगल आहे हा सेकंड क्वाड्रंटचा अँगल आहे, 225चा इथे येणार आहे, नंतर बघूया आपण तो, 330चा अँगल इथे येणार आहे. हे अशा प्रकारे आपल्याला हे टीआर शोधायचे. महत्वाचं काय असतं सांगा सगळ्यात, तर या पॉइंट पी चे आपल्याला जर कोऑर्डिनेट्स मिळाले, पॉइंट पी, की तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळत जातात. ओके, नेहमीप्रमाणे सुरुवात करायची. आता हे हेडिंग फक्त आपल्याला जे आता लागणार आहे तेवढं ठेवतो. हे बघा, टीआर ऑफ 120 डिग्री, ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ 120 डिग्री. फिगर मी इथे काढलेलीच आहे, त्याच्याकडे फक्त लक्ष द्यायचं, आणि मी त्यात ज्यावेळी गरज असेल तसे चेंजेस करणार. कन्सिडर, लिहायचा पार्ट एक सारखाच, कन्सिडर अ स्टँडर्ड युनिट सर्कल, कन्सिडर अ स्टँडर्ड युनिट सर्कल. ठीक आहे. नंतर लेट
तुम्ही सेकंड लाईन लिहा, मला जागा पाहिजे. लेट अँगल XOA be in standard position such that measure angle XOA equals 120 degree. हे बघा, हा 120 चा ऑब्ट्यूज अँगल आपण काढला. ठीक आहे. The terminal arm intersects the circle at point P. Terminal arm intersects the circle at point P. Draw PM perpendicular x axis. Draw PM perpendicular x axis. हा पार्ट आपण खूपदा दिलाय आपण. ओके. आता इथून पुढचा भाग महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. मला या P चे कोऑर्डिनेट्स मिळवायचे. त्यासाठी हा ट्रायंगल कसा आहे आपण पहिले ठरवून घेऊया. हा ट्रायंगल मला सांगा, हा जर अँगल 120 असेल थीटा, तर त्यावेळेस तुमचा टर्मिनल आर्म सर्कलला जिथे इंटरसेक्ट होतो त्याचे कोऑर्डिनेट्स आपल्याला मिळवायचे असतात. मग ते मिळवण्यासाठी या ट्रायंगलचा वापर करायचा, ते मिळवण्यासाठी या ट्रायंगलचा वापर करायचा. अँगल 120 चाच आहे. मग मला सांगा, हा अँगल 120 असेल तर हा आतला किती असेल सांगा, 60. हा 60, हा 90, म्हणजे हा राहिला काय सांगा, 30. थोडक्यात ट्रायंगल OMP कसला ट्रायंगल झाला सांगा. आता हा 30, 60, 90 चा ट्रायंगल झाला. Therefore, triangle OMP is 30, 60, 90 degree triangle. ठीक आहे. मग आता मला सांगा, त्यामध्ये साइड अपोजिट टू 60 आणि साइड अपोजिट टू 30 असे आपण दोन्ही थेरम वापरायचे. मग सांगा, साइड अपोजिट टू 30 म्हणजे OM is half of hypotenuse. Hypotenuse म्हणजे OP, म्हणजे हाफ ऑफ 1 म्हणजेच हाफ. म्हणजे OM ही लेंथ किती मिळाली तुम्हाला, हाफ मिळाली. तसंच मला सांगा, आता साइड अपोजिट टू 60 वापरा बरं. साइड अपोजिट टू 60 म्हणजे PM is √3/2 टाइम्स ऑफ हायपोटेन्यूस, म्हणजे √3/2 टाइम्स ऑफ 1. OP म्हणजे रेडियस आहे आणि स्टँडर्ड युनिट सर्कल आहे आपलं. युनिट म्हणजे रेडियस 1, म्हणजे हे झालं √3/2. Therefore, आता एकदा का तुम्हाला OM आणि PM ची लेंथ मिळाली, सांगा OM लेंथ किती मिळाली सांगा, इथं हाफ. OM ची लेंथ किती आहे सांगा, हाफ. आणि PM ची लेंथ किती मिळाली आपल्याला, तर √3/2 आहे. मग मला सांगा, हे जे हॉरिझॉन्टल डिस्टन्स असतं हा नेहमी काय असतो सांगा, x कोऑर्डिनेट. मग x कोऑर्डिनेट काय मिळाला, हाफ. आणि व्हर्टिकल डिस्टन्स म्हणजे काय सांगा, y कोऑर्डिनेट. y कोऑर्डिनेट काय मिळाला, √3/2. पण मला सांगा, पॉइंट P तुमचा कुठल्या क्वाड्रंट मधला पॉइंट आहे, तर सेकंड क्वाड्रंट. मगाशी मी ते सगळे जे दाखवलं तुम्हाला, फर्स्ट क्वाड्रंट असेल तर दोन्ही पॉझिटिव्ह असतात, सेकंड क्वाड्रंट मायनस प्लस, थर्ड क्वाड्रंट मायनस मायनस, आणि लास्ट क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट प्लस मायनस. मग आता आपला सेकंड क्वाड्रंट आहे, म्हणजे P चा x कोऑर्डिनेट कसा असला पाहिजे, तर तो निगेटिव्ह असला पाहिजे, -1/2 √3/2. त्याच्यानंतरची ही स्टेप तेवढी रेड पेन करायची. Therefore P इक्वल्स, म्हणजे P चे कोऑर्डिनेट्स लिहितो आपण. 3 लाईन जर ड्रॉ केल्या तर त्याचा अर्थ कोऑर्डिनेट्स असेल. तर P इक्वल्स काय मिळाले आपल्याला, -1/2 आणि √3/2. म्हणजे प्रत्येक, मगाशी जे मी इथे लिहिलं 120, 225 वगैरे, ह्याच्यामध्ये हे कोऑर्डिनेट्स मिळणं फक्त महत्वाचं आहे. हे झालं की आता आपलं पुढचा पार्ट कॉमन, बाय डेफिनेशन ऑफ PR असं म्हणायचं. इथे लिहितो मी आता, बाय डेफिनेशन ऑफ PR. हा चल, काय आपलं डेफिनेशन आहे सांगा. साइन थीटा, थीटा म्हणजे आपला अँगल आता 120 आहे. साइन 120 म्हणजे कोण असतं रे, y कोऑर्डिनेट असतो. तर y कोऑर्डिनेट कसा आहे बघा तुमचा, y कोऑर्डिनेट √3/2 आहे. ठीक आहे. साइन मिळाला तुम्हाला. आता cos थीटा म्हणजे cos 120, cos म्हणजे x कोऑर्डिनेट असतो. मग x कोऑर्डिनेट कसा आहे, तर -1/2 आहे. बस एवढे दोन मिळाले की आता पुढे इकडे काही बघायचंच नाही. आता पुढे आपल्याला पाहिजे tan 120. सांगा, tan 120 म्हणजे sin अपॉन cos चं डिव्हिजन करायचं. मग या टर्मला डिवाइड करा, अपॉन 2 कॅन्सल होतील, अपॉन √3/1 शिल्लक राहील, त्याच्यात मायनस साइन आहे, म्हणजे आन्सर आलं -√3. आता बस पलीकडे सगळ्यांचं रेसिप्रोकल. tan 120 नंतर इथं काय लिहिणार मी, cot 120.
ह्याचा रेसिप्रोकल -1/√3. आता इथं सेक 120 म्हणजे याचा रेसिप्रोकल -2, याचा रेसिप्रोकल -2 आणि इथं शेवटी कोसेक 120 म्हणजे या साइनचा रेसिप्रोकल म्हणजे 2/√3. म्हणजे थोडक्यात तुम्हाला काय मिळालं सांगा, साइन 120 डिग्री असेल तर √3/2, cos 120 -half, tan 120 -√3, cos 120 2/√3, sec 120 -2, cot 120 -1/√3. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तुमचा टर्मिनल आर्म जेव्हा सेकंड क्वाड्रंट मध्ये येतो तेव्हा तिथं कोण पॉझिटिव्ह असतं, साइन पॉझिटिव्ह असतं. ऑल साइन टॅन कॉस असं सांगितलं होतं तुम्हाला, ऑल साइन टॅन कॉस. तर इथं कोण पॉझिटिव्ह असतो, साइन. बघा बरं, फक्त साइन तुमचं पॉझिटिव्ह आलं की नाही. अर्थात कोसेक पण येणार, पण उरलेले 4 कसे असतात ते निगेटिव्ह असतात. लक्षात आले? आता या प्रकारे तुम्ही हे आहे तसं वहीत लिहून काढायचं आणि ह्याच्यानंतर मी आता 225 आणि 360 जे आहे 330 राहिलेले जे आहे ते कसे करायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, आता फक्त नेक्स्ट पार्टचं एक्सप्लेनेशन करून दाखवतो. पुढचं हेडिंग असेल ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ 225 डिग्री. लिहायची पद्धत वगैरे सगळी एकसारखी सेम, त्यात काही बदल नाही. कन्सिडर अ स्टँडर्ड युनिट सर्कल. Let angle XOA be in standard position such that measure angle XOA equals 225 degree. आता तुम्हाला हे कळलं पाहिजे की 225 डिग्रीचा अँगल कुठल्या क्वाड्रंट मध्ये येतो. इथून एवढा 90, इथं 180 आणि पुढे 45 गेले तर ते 225 झाले. परत बघा, 90, 180 आणि पुढे 45 डिग्री. 180 + 45 225. म्हणजे हा जो अँगल आहे तो 225 डिग्रीचा आहे. बरं, आता नेहमीप्रमाणे टर्मिनल आर्म इंटरसेक्ट द सर्कल ॲट पॉइंट P. ह्याचे तुम्हाला कोऑर्डिनेट्स मिळवायचे असतात. ड्रॉ PM परपेंडिक्युलर x axis. Now triangle OMP is 45 45 90 degree triangle. बघा नीट आहे का, हा जो एवढा अँगल आहे ना, हा सगळा किती डिग्रीचा आहे, 225. तेव्हा टर्मिनल आर्म जिथे इंटरसेक्ट करतो त्याचे तुम्हाला कोऑर्डिनेट्स पाहिजेत. त्यासाठी कायम एक्स ऍक्सिस वर परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं, कायम एक्स ऍक्सिस वर. ड्रॉ PM परपेंडिक्युलर एक्स ऍक्सिस. मग आता विचार करा, हा ट्रायंगल कसा झाला, 45 45 90 डिग्री ट्रायंगल झाला. मग आता याच्यात साइड अपोजिट टू 45 म्हणजे OM पण आणि PM पण, कारण ते पण अपोजिट टू 45 आहेत. मग थेरम वापरायचा, साइड अपोजिट टू 45 म्हणजे OM किंवा PM इज 1/√2 टाइम्स ऑफ हायपोटेनस. आता हायपोटेनस आपल्याकडे किती आहे सांगा, OP म्हणजे रेडियस 1 आहे. त्यामुळे OM PM हे दोन्ही डिस्टन्सेस किती आले तर 1/√2 आणि 1/√2. हे दोन्ही डिस्टन्सेस किती आले, 1/√2 1/√2. त्यावरून आपण पॉइंट P चे कोऑर्डिनेट्स मिळणार आहेत 1/√2 1/√2. हॉरिझॉन्टल डिस्टन्स x कोऑर्डिनेट, वर्टिकल डिस्टन्स y कोऑर्डिनेट. ठीक आहे. पण मला सांगा, हा क्वाड्रंट कुठला आहे, थर्ड. आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये दोघेही कसे असतात सांगा, हे निगेटिव्ह असतात, x आणि y. म्हणजे पॉइंट P चे थोडक्यात कोऑर्डिनेट्स काय आहेत, -1/√2 आणि -1/√2. बस बाय डेफिनेशन ऑफ TR म्हणायचं आणि सुरू करायचं. साइन 225 म्हणजे y कोऑर्डिनेट, cos 225 x कोऑर्डिनेट. साइन आणि cos मिळाले की मग tan मिळतो आणि सगळ्यांचे रेसिप्रोकल घेतले की cot sec cosec मिळत जातात. हा क्वेश्चन कंप्लीट करायचा. लास्ट 330 डिग्री. 330 म्हणजे रोटेशन कंप्लीट व्हायला अजून 30 डिग्री कमी पडलेत. तुमचा इनिशियल आर्म इथं आहे तुमच्या अँगलचा, हा तुमचा इनिशियल आर्म आहे. हे रोटेशन कंप्लीट करून जर परत जागेवर आला असतो तर 360 झाली असते. तर थोडं कमी आहे, म्हणजे 30 डिग्री कमी पडलेलं आहे. किती डिग्री, 30 डिग्री. हा अँगल आहे तुमचा, हे बघा इथून एवढा हा जो अँगल आहे, हा अँगल आहे 330 डिग्रीचा आहे. हो, तर मी लिहून दाखवतो मागून. हे बघा, हा अँगल आहे 330 डिग्रीचा. सुरुवात नेहमीसारखी, कन्सिडर अ स्टँडर्ड युनिट सर्कल. लेट अँगल XOA be in standard position such that measure angle XOA equals 330 degree. The terminal arm intersects the circle at point P. Draw PM perpendicular x axis.
ड्रॉ PM परपेंडिक्युलर एक्स ऍक्सिस. आता मला सांगा हा जो अँगल आहे तो किती असेल सांगा. अर्थात 30, आणि ते कम्प्लीट झालं नाही ना तेवढा 30. मग हा राहिलेला 60 असेल आणि हा काय असेल 90 आहेच आहे परपेंडिक्युलर ड्रॉ केल्यामुळे. मग पुन्हा साइड अपोजिट टू 30 म्हणजे PM. साइड अपोजिट टू 30 इज हाफ ऑफ हायपोटेनस म्हणजे हाफ ऑफ OP, आणि OP 1 आहे त्यामुळे तुम्हाला हे डिस्टन्स किती मिळालं हाफ. आता साइड अपोजिट टू 60 म्हणजे OM इज √3/2 टाइम्स ऑफ हायपोटेनस. √3/2 टाइम्स ऑफ हायपोटेनस म्हणजे OP. कसं लिहायचं तुम्हाला मी मागे दाखवलेलं. मग मला सांगा हॉरिझॉन्टल डिस्टन्स म्हणजे एक्स कोऑर्डिनेट, म्हणजे OM हे हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे म्हणजे हा एक्स कोऑर्डिनेट झाला, आणि वर्टिकल डिस्टन्स म्हणजे वाय कोऑर्डिनेट झाला. वर्टिकल डिस्टन्स म्हणजे वाय कोऑर्डिनेट. पण मला सांगा तो क्वाड्रंट कितवा आहे तर चौथा आहे. फोर्थ क्वाड्रंट मध्ये एक्स पॉझिटिव्ह असतो आणि वाय कसा असतो निगेटिव्ह असतो. थोडक्यात तुम्हाला पॉईंट PC कोऑर्डिनेट्स काय मिळाले √3/2 आणि -1/2. बस ह्याच्या पुढे बाय डेफिनेशन ऑफ TR सुरू करायचं. sin 330 म्हणजे वाय कोऑर्डिनेट -1/2. cos 330 म्हणजे एक्स कोऑर्डिनेट √3/2. मग त्याच्यावरनं टॅन मिळतो आणि इतर सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळत जातात. आणि हे कुठल्याही परिस्थितीत वहीमध्ये आहे तसे लिहून ठेवा. एक 120 मी ते लिहून दाखवले तुम्हाला सगळं. 120, दुसरा 225 आणि तिसरा 330. आणि हा पार्ट इथपर्यंतचा एकदा पुन्हा सगळा रिवाइज करून घ्या, कारण जर आपण थोडं फास्ट जायला लागलो तर तुम्हाला पुढे कळायचं अवघड होईल. इथपर्यंतचा पार्ट पुन्हा एखाद्या दिवसात रिवाइज करा. मी एक दिवस मध्ये गॅप घेणार आहे मुद्दामून. तुम्ही ते रिवाइज करा सगळं. जे पेंडिंग वर्क आहे ते सगळं लिहून ठेवा आणि मग मी सांगितल्यावर आपण एक्सरसाइजला सुरुवात करणार आहोत. ओके.